सगळे. तर आज आहे दिवाळी आणि 2-3 दिवसापासून आमचा काही व्हिडिओ आलेला नव्हता. तर म्हटलं आज मी तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ बनवून सांगते मम्मीची तब्येत कशी आहे. आणि आज वरतून दिवाळी पण आहे नाही का. तर म्हटलं आज मी व्हिडिओ बनवते. मम्मीला नाही का खूप डेंजर ब्लिडिंग होत आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल मम्मीला किती डेंजर ब्लिडिंग आहे. तशी तिला दरवेळेस होते जेव्हा पण ती वॉशरूमला जाते. जेवढी तुम्ही बघितली ना ते तर काहीच नव्हतं. ते मी ब्लर केलं तर जर तुम्ही रिअल बघितलं असतं ना ते खूप डेंजर होतं. जेव्हा मी ते बघितलं होतं ना स्वतः तेव्हा तर मी खूप रडली होती. पण आता मला मम्मीला ठीक करायचं आहे. आता तुम्हाला मी दाखवते. मम्मी बघा झोपलेली आहे. हे बघा मम्मी झोपून आहे पलंगावरती आणि मी व्हिडिओ बनवत आहे. तर तुम्ही बघितलंच असेल मम्मीला. मम्मी झोपली आहे. मम्मीने जस्ट पेन किलर खाल्ली होती. मम्मीला खूप दुखत होतं. पेन किलर तिला 2च सांगितल्या पण मम्मी खात आहे 4. आणि मला तर भीतीच वाटते. जास्त गोळ्या पण नाही खा लागत. मम्मी ना मला सांगायची की जास्त गोळ्या नाही खा लागत नाही का. मला डोकं दुखते ना तर त्याच्यासाठी मला मम्मी सांगायची की गोळ्या जास्त नाही खा लागत. पण आता मम्मी स्वतःच खात आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की मम्मीला किती दुखते. आणि विदाऊट पेन किलर ना मम्मीला तर झोप काय मम्मी तर बसूच नाही शकत. ते खूप 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 डेंजर दुखते. मग मम्मी काय करते तिला बरं नाही वाटलं की तिनं झोपायचा प्रयत्न करते पण झोप काही येत नाही. तर मम्मी पेन किलर खाते. बिना पेन किलरची तिला झोपच येत नाही आहे. आता कसं करायचं मला तर काहीच कळत नाही आहे. मम्मी कधी ठीक होणार काय माहिती. मला खूप भीती वाटते. आणि नाही का मम्मीचं ऑपरेशन कधी होणार कधी ठीक होणार काही कळत नाही आहे मम्मी. मला खूप भीती वाटते. आणि आज नाही का मी दिवाळी दिवशी ब्लॉग बनवते. आणि आज आहे दिवाळी म्हणजे 21 ऑक्टोबर. आणि आम्हाला ना सत्या काकूंनी दिवाळीसाठी काही पैसे पाठवले होते. पण ना मला मम्मी बिना दिवाळीच नाही म्हणून वाटत आहे. मम्मी पूजा करते तरच छान वाटते. म्हणजे आम्ही दोघे करतो ना ती फीलच नाही आहे दिवाळीची. मम्मी बरी असली ना की मम्मी सगळं करते. ती करते तर खूप छान वाटते नाही का. मम्मी छान पूजा करते. आमची तयारी करून देते. आणि मी मम्मीची तयारी करून देतो. हे असं सगळं आमचं दिवाळीला चालू असते. जरी पैसे नसले तरी आम्ही छोटीशी तरी दिवाळी मनवतो. पण ह्या वर्षी मम्मीची तब्येतच बिघडली. तर आता ना काकूंनी पैसे पाठवले होते ना तर आता आम्ही पूजा तर करत आहे. मम्मी म्हणे छोटीशी पूजा करून घ्या. तर आता आम्ही छोटीशी पूजा करून घेतो. आणि आमच्याकडे ना मागच्या वर्षीची स्टार लाइटिंग होती. ती ना आमच्याकडे खूप वर्षापासून आहे 2-3 वर्षापासून. तर म्हटलं तीच लावून घेते नाही का. तर आता मी ना ते तिथे वरती आहे ना आमचे ब्लू कर्टन तिथे लावायला चाललेली आहे. चला तर मग. तर आता इथे मी वरती चढली आहे. स्टार लाइटिंग लावत आहे ह्या सेलो टेपच्या मदतीने. हे अशी लागले. हे बघा लागले. बघा मी लाइटिंग लावली. आता बटन ऑन करते. हे बघा स्टार. हे बघा स्टार लाइटिंग लावली. कशी दिसताय छान दिसताय ना. हे बघा स्टार. नाही का कोमलताई मार्केटमध्ये गेली आहे काही पूजेच्या वस्तू आणायला नाही का. तर न कोमलताई घराजवळच्या नाही गेली आहे. ताई थोडंसं दूर गेली आहे. इथे आमच्या घरापाशी ना खूप महाग भेटतात. कोमलताई आली वाटते. कोमलताई आली का. हो आले. हो ये. किती मला पाहावं लागलं काही स्वस्तात भेटते खातात भेटताय सामान मी कसं तरी म्हणून की कमी करा. हो ना पण भेटलं ना सगळं. जास्त पैसे तर नाही लागले ना. नाही. तर इथे बघा मी रांगोळी काढत आहे. कोमलताई आली होती. कोमलताईने माझं तोरण लावताना आणि रांगोळीचं शूट घेतलं. मी जास्त मोठी नाही काढली. फक्त लक्ष्मी माताच्या पायांचीच रांगोळी काढली आणि एक वेल काढली. रांगोळी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यानंतर कोमलताई आलेली होती तर मी तोरण आणि लाइटिंग दोन्ही लावून घेतलं. आणि हे तोरण मागच्या वर्षीचे खूप वर्षांपासून आहे तोरण आमच्याकडे. तर मम्मी ना ह्याला फेकत नाही. ह्याला ना मम्मी वॉश करते आणि हे परत नवीन असल्यासारखं दिसते. तर आम्ही कोमलताईने धुवून दिलं तर मी तेच लावत आहे इथे वरती.
तर आता ना मी आंघोळीला चालली, मग कोमलताई आहे ना, कोमलताई आता दुकानातून आली तर थकली, मग कोमलताई जाईन आंघोळीला. तर आधी मी जाऊन येते, मग आम्ही दोघी थोडीशी तयारी करू आणि मग पूजेला बसून जाऊ. चला तर मग थोड्या वेळात भेटते. इथे ना आम्ही पाट आणला नाही पूजा करायला. हा स्टडी टेबल होता, आम्ही त्याच्यावरतीच लक्ष्मी माता स्थापित केली आणि पूजा केली. बघा, रांगोळी, हे सगळ्या वस्तू आणि लक्ष्मी माता. हे बघा, आम्ही रांगोळी काढली आहे लक्ष्मी मातापाशी. आईने हा झाडू आणला 20 रुपयाचा. हे काही पान आणले, हे बांगडी आणली 10 रुपयाची आणि याच्या अंदरच्या वस्तू 10च्या. आणि तिथे ते थोडेसे केळे आणि हे आणलं, हे चिरंजी आणि ते बत्ताशे. 5चं भेटलं मला. 5चं भेटलं. हां, आणि फुलं आणलेत बघा. आणि चुंदरी कितीची भेटली? ही 20ची आहे. 20ची भेटली. तशी आता आम्ही छोटीशी लक्ष्मीपूजन केलं आहे. समजनाची जन्नी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसुजी अपकृपे तू स्थूल सूक्ष्मी त्या रक्षकते. तर इथे आम्ही आता छोटीशी अशी पूजा केलेली आहे. मन तर नव्हतं बिलकुल दिवाळी साजरी करण्याचा, पण पूजा तर करायचीच होती म्हणून आम्ही छोटीशी केली. मम्मीला बरं नाही राहतं, आमचं मनच नव्हतं बिलकुल पूजा करायचं, पण पूजा करावीच लागते म्हणून मी केलेली आहे. तर सत्या काकूने आम्हाला हेल्प केली होती की पूजा वगैरे करून घ्या दिवाळीसाठी वगैरे. तर आम्ही दिवाळी केलेली आहे. आमच्याकडे पाटसुद्धा नव्हता, तर आता स्टडी टेबलवर करावं लागलं आम्हाला. तर आम्ही स्टडी टेबलवरच पूजा मांडली आणि आता आमची पूजा आटोपलेली आहे. तर आता मी स्वयंपाक करायला घेते, तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा. उठी की थोडी घेऊन घे आरती. उठ ना आता. खाली घे. केली का पूजा? हो, केली. तुझ्या बिना दिवाळी करून मजा नाही आली. तो पूजा करते, तयारी करते, आमची करते, मी तुझी करून देतो. आपण रांगोळी काढतो, रांगोळीचे कलर डिसाईड करतो, डेकोरेशन करतो, लाइटिंग मध्ये अशी मजा आहे. तब्येत टिकवला आपण करू. तब्येत टिकवून करू. तुला तर बरं आहे. तिकडून आहे पेन किलर घेतली आहे. पेन जरा कमी आहे. बघ, आपल्याला सगळे बघताय. हॅलो सगळ्यांना. सगळे वाट बघताय तुझी. मुलांनी माझ्या बिचारीने आज एकटीच पूजा केलेली आहे. थोडं म्हटलं त्यांना, त्यांची इच्छा नव्हती, पण म्हटलं जा थोडीशी ॲटलिस्ट लक्ष्मी माताची पूजा तरी करा. कारण की काही नसलं तरी आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा मेन आहे ना. तर कोमल गेली होती वाटते, मी झोपली होती, मी झोप लागली होती, त्याने मला काही उठवलं नाही. एकट्यामध्ये आपलं करून घेतलं. तर म्हणजे नाही, रात्रभर दिवसभर माझी झोप नाही होत आहे. ताप पण आहे, थोडासा BP लो आहे एकदम, आणि त्या ब्लिडिंगमुळे मला खूप चक्कर येत आहे. आणि काही खाल्लेलं पण थोडं पचत नाही आहे. आणि ते वॉशरूमला गेलं की सारखं ब्लिडिंग, त्याच्यामुळे खूप माझी तब्येत एकदमच डाऊन. तर त्यामुळे नाही का म्हटलं पेन किलरचा तेवढा पण असर नाही होत. कसं थोड्या वेळ राहतात दुखणं, परत अजून चालू होते. म्हणून नाही का थोडं पेन किलर खाल्ल्यामुळे झोप लागली होती. त्याने झोप मोड होऊ नये म्हणून काही सांगितलं नाही, काही नाही. जमले ना पूजा? जमली, पण मजा नाही आली. काही नाही होत. आता एखाद वर्ष, मागच्या वर्षी पण आमचे प्रॉब्लेमच होते. असं माझी तब्येत खराब असल्यामुळे नाही का, आणि एकाचे 2, दोन्हीचे 3, मला चांगले 3-4 प्रॉब्लेम आहेत. म्हणूनच मी हे चॅनल सुरू केलं होतं
की अशी मधात मी तब्येत खराब व्हायची, खूप व्हायची. 10-10 किलो वजन गाठायचं माझं. पण आता हं, जास्त बोलणं नाही होत माझ्याने. त्याच्यामुळे नाही का खूप वेळा माझ्या कामावर पण असर होते. हे आता तर जास्तच झालं. कसं तरी आयुर्वेदिक औषध खाऊन करून ते ब्लिडिंग थांबवायची मी, पण आता नाही होत. आता जास्तच झालं आता. त्याच्यामुळे झोपणं, नुसतं झोपून पण मला दुखणं, पाठ माझी खूप दुखत आहे. एवढं झोपून नाही ना मी कधी. कसंही आपली कामं करायची मी. आता मी कामं करता येतं ना, बसता येतं मला. बसतासुद्धा येत नाही, तर आता कसं करेल मी. त्याच्यामुळे नाही का जास्तीत जास्त झोपूनच असते आता मी. नाही का कसं तरी आता ह्यावेळेस केली आहे मुलांनी पूजा. बिचारे एकट्याने पूजा केली आहे, कशी केली. मजा नाही आली. काही तयारी नाही, मुलांना कपडे नाही, काय नाही. काय ना ते घातलं ना मी, बघ पिंक टी शर्ट घातलं. कोमलताईने पण तिच्याकडे सेम हाच पिंक टी शर्ट घातला. काही नाही. जेवले का? नाही आता जेवायच्या ताई स्वयंपाक करतात. अच्छा ठीक आहे, तू तिला थोडीशी मदत कर. ठीक आहे. मी बघ डेकोरेशन केली, लाईट लावली, हो का? हो, लाईट लावली. रांगोळी पण काढली. मी तुला फोटो काढून दाखवतो. हो, पिल्लू किती करतात माझे बच्चे. आज एकट्या तू लवकर ठीक हो पटकन. मग पुढच्या वर्षी आपण दोघी सोबत लाईटिंग लावू, डेकोरेशन करू, रांगोळी पण काढू, नाही का? ठीक आहे. गुड गेला माझे पिल्लू. बिचारे माझ्या पहिल्यांदा एकट्याने दिवाळी साजरी केली. गुड गेला तू, हा ना माझ्या पिल्लू. आता छान वाटत. आता छान वाटतंय का? ठीक आहे, आराम कर तू जरा. थकली असशील ना, आराम कर, मग जेवण करशील. ठीक आहे. इथे डाळ भात तयार झालेला आहे. ही डाळ दाखवू तुझ्या. ही डाळ आणि इथे भात बनवला आहे. आज डाळ भातच बनवला. तर आता आमचं जेवण झालं. कोमलताईंनी डाळ भात बनवला होता, त्याच्यातून आम्ही फोडणीची डाळ मिनी आणि ताईने खाल्ली. आणि मम्मीसाठी साधी डाळ आणि भात होतं, तेच मम्मीला दिलं. आणि ना सत्या काकूंनी आम्हाला 500 रुपीजची हेल्प केली होती दिवाळीसाठी. तर आम्ही त्याच्यामधून 200 रुपीजच्या नाही का पूजेचं सामान आणलं. आणि 300मध्ये डाळ तांदूळ आणलं, डाळ भात नाही का बनवायला. आणि ताईने थोडंसं भाजीचं आणलं, टमाटर, ककडी वगैरे नाही का. मम्मीला पोटासाठी गार होईल ना ककडी, ते फायबर असते ना त्या सलाद, तर ते मम्मीला खाण्यासाठी आणलं ताईने. तर आता असं सुरू आहे आमचं. आणि मम्मीची तब्येत कधी ठीक होईल काय होईल माहिती नाही. ही दिवाळी तर अशी गेली, पण पुढची कशी जाणार माहीत नाही. मम्मीला लवकर बरं करावं लागेल, तिचे ऑपरेशन पण आहे. तुम्ही सगळे आम्हाला असं सपोर्ट करा मम्मीच्या ऑपरेशनसाठी. आणि आजचा व्हिडिओ मी इथे एंड करते. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.